निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे। तब्बल 8 दिवसांपासून प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत। वेगवेगळ्या पक्षांचे नेते येत आहेत, आपापलं म्हणणं मांडत आहेत आणि पक्षांचा प्रचार चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा ऊत आलेला आहे। कित्येक ठिकाणी मी जेव्हा उमेदवारांना विचारते वेगवेगळ्या भागात की वातावरण कसं आहे, तेव्हा ते सांगतात ते वातावरण फार चांगलं आहे, पण पैसे फार ओततोय समोरचा माणूस। आणि मला प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढे पैसे आलेत कुठून। म्हणजे उदाहरणार्थ ते संभाजीनगरला एक वाचाळ बदमाश उभा राहिलेला आहे, तर त्याची साधारणतः 2019ला जी प्रॉपर्टी होती ती 3.5 कोटी प्रॉपर्टी होती निवडणूक आयोगाकडे ऑन रेकॉर्ड। आता 2024ला त्याने फॉर्म भरला आणि त्याची ऑन रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे प्रॉपर्टी 55.5 कोटी आहे। तर 5 वर्षात असं काय दिवे लावले, 5 वर्षात असं नेमकं काय केलं बाबा की त्याची प्रॉपर्टी एकदम 10 कोटीने वाढली, हा माझ्यासाठी अनाकलनीय प्रश्न आहे। म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा, इतका पैसा, मगाशी जे काहीतरी 3000 कोटी 4000 कोटी, तर 4000 कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही। एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ, तो काय म्हणजे आप्पाचा विषय लय हार्ड आहे। आप्पाचा विषय लय हार्ड आहे ना, आप्पाकडं खोक्यांनी कार्ड आहे, 50 खोक्याचा जोर आहे सगळं। आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे 50 खोक्यांनी कार्ड आहे। आप्पाला घरात काय, आप्पाला मतदारसंघात नाही मान आहे, पण तरी बी आप्पाचा एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे। आप्पाचा विषय लय हार्ड आहे। हे किशोरप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही। बरंच काही बघत होते येताना काय झालं नेमकं मतदारसंघात, कोण काय बोललं। मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते, बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल। मग ती बिचारी रडते, ती बिचारी पाणी पिते, ती बिचारी पुन्हा रडते, ती बिचारी पुन्हा असं एकदम तिला कड येतोय, असं आवंडा गिळून ती बिचारी। आणि म्हटलं अरे एवढं असं काय दुःख झालंय। तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं, आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्याकडे बघायला मिळत नव्हता। कशासाठी माय एवढं करायचं, पप्पांना घरी बसं म्हणायचं, एवढं कशाला। म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरन भाजी चुरून खाऊ घालत होते का काय, हा? का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का, आमचा कापूस वेचत होते का, आमचं सोयाबीन खुरपून देत होते? पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय पप्पांनी आमच्यासाठी? मग आमचे पप्पा काय नाटक आहे। अरे 45 दिवसाची माझी लेक होती, सिझरियन झालं होतं माझं सिझर झालं आणि 45 दिवसाचं माझं बाळ होतं। आणि मी एका रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते। मला एक इंटरनॅशनलचा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे, जो माझ्या लेकराला बाटलीने दूध पाजत होता। हे कधी सांगितलं नाही, पण ते आज ते भाषण ऐकून जरा। माझा वाढदिवस 8 तारखेला होता, तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल। माझं लेकरू घरी होतं आणि मी बाहेर प्रचारात होते। माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता, मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होतं। काल माझ्या भावाच्या लेकराचा 2 वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझा प्रचारासाठी माझ्या सोबत आहे। आम्ही हे सांगत बसत नाही का, सांगायचं नाही? लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही, नसल जमत तर बसा घरात। कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी? तुम्हाला नाद आहे, तुम्ही करताय, संपला विषय। नाद आहे ना तुम्हाला, तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं। तुम्ही आयत्या पिठावर रेघुट्या मारायला बसलात ते सांगत नाही। आरव तात्यांनी जे उभं केलं होतं, आरव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही। आरव तात्यांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं। त्या आरव तात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं। तुम्हाला अधिकार काय मिळतो आरव तात्यांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा? तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये, लायकी पण नाही तुमची। तुम्ही काय सांगता शहाणपण? राजे हो, मग ते काहीतरी सांगायला लागले की म्हणे शिंदे साहेब असं झालं तसं झालं, मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं, जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं। एक साधारणतः 3-4 दिवसापूर्वी कुठतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले
की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं. हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं. हे मात्र बरोबर आहे त्यांचं, हे वाक्य बरोबर आहे त्यांचं. दादा हो, 2.5 वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला. मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही, कारण वैशालीताईंनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या. साधारणतः 2.5 वर्षाचा कार्यकाल उद्धव साहेबांना मिळाला. फेक नरेटिव्ह सारखा गोंडस शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात, त्या देवेंद्र फडणवीसांनी खरं तर फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, ज्यांनी अनेक नरेटिव्ह इथं सेट करण्याचा प्रयत्न केला. त्या देवेंद्र फडणवीसांनी इथे एक त्यांच्या लावारिस पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांनी 25 पैशाच्या हिशोबाने जे मेसेज पेरतात, त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते. एक नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा, की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही, उद्धव साहेब कुणाला भेटले नाही. उद्धव साहेबांचा काळ कोणता? उद्धव साहेबांचा काळ होता 20, 21, 22चे 5-6 महिने. या 20, 21 या 2 वर्षामध्ये फक्त पाचोरा नाही, फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, अख्खं जग कोरोनाशी झुंज देत होतं. ज्या कोरोना काळामध्ये संबंध जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला 3च नियम सांगितले जात होते की कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल? 10 सेकंद हात धुत राहा, 30 सेकंद हात धुत राहा, डेटॉलने सतत हात धुत राहा, तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घराच्या बाहेर पडू नका. शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून करा, शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा. हे 3च नियम होते ना. हीच गोष्ट मोदी सुद्धा सांगत होते ना. 22 जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यूचं पालन संबंध राज्याने आणि देशाने केलं होतं. कशासाठी? की कुणीही घराबाहेर पडायचं नाही. अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या, है ना माय? आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते माय भरायला. 4-4 लेकरांची शाळा असतील, मोबाईल एकच असायचा, तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू लेकरांच्या शाळा केल्या ना माय. आपण लेकरं मोबाईलवरच शिकवले. 2 वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या मीटिंग ऑनलाईन केल्या. ऑनलाईन लोक बोलायची, नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते. अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी, आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. या 2 माणसांनी जे काम केलं ते काम, केंद्रातलं सरकार हे भाजपचं सरकार आहे, ते सरकार काँग्रेसचं नाही, ते सरकार आमचं नाहीये. पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे, ते उद्धव सरकारचं झालेलं आहे. 2 वर्ष हा माणूस अहोरात्र काम करत होता. आपल्याला आपल्या घरातल्या माणसासारखं त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे, असं करा तसं करा, भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते, की बघा भाजीपाला आणायला सारखे बाहेर पडू नका, कडधान्य वापरा, डाळी वापरा, त्याच्यात प्रोटीन असतं, त्याच्याने तुम्हाला ताकद मिळेल, मोड आलेली धान्य खा. किती बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे. एवढं बारकाईनं आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं. कोरोना संपला, पुढे काय झालं? पुढे उद्धव साहेब आजारी पडले. आजारपण इतकं भयंकर होतं, मणक्याचा आजार जडला, शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता. माणूस मृत्यूशय्येवर गेला. मृत्यूच्या दाढेमध्ये उद्धव साहेब होते. आदरणीय रश्मी वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या, त्यांच्या डोळ्यात काहूर, आपला नवरा, आपलं सौभाग्य, आपलं कुंकू मृत्यूच्या दाढेमध्ये आहे. आपली 2 लेकरं पंखाखाली घेऊन ती माऊली टुकुर त्या ICUच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे, आपला नवरा जगेल की वाचेल. तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल, मुख्यमंत्री पदाचं काय होईल, त्या खुर्चीचं काय होईल. कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे दोघींमध्ये. त्या माऊलीला एवढंच बिचारीला पडलेलं की आपल्या नवऱ्याचं काय होईल, आपल्या सौभाग्याचं काय होईल. आपला नवरा आजारी आहे, तो मृत्यूच्या दाढेत आहे, तो मृत्यूशय्येवर झोपलेला आहे, काय करावं. पण त्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे, उद्धव साहेबांकडे काय होतं? मुख्यमंत्री पद होतं. काय करायचं या मुख्यमंत्री पदाचं? मग त्यांनी जवळची काही माणसं बोलावले, काय करावं काय नाही. मग एका माणसावर नजर गेली. माणूस आला होता पोट भरायला म्हणून मुंबईत आला होता. आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता.
रिक्षा चालवणं ही चांगली गोष्ट आहे, ती कष्टाची गोष्ट आहे. कारण रिक्षा चालवायला सुद्धा प्रचंड कष्ट लागतात आणि कुठलंही काम कमी जास्त नसतं. प्रत्येक कामाचा एक मोठा सन्मान असतो. मग ते शिवसेनेच्या शाखेवर यायला लागले. बघता 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 शिवसैनिक झाले, शाखा प्रमुख झाले. शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू विभाग प्रमुख झाले, मग नगरसेवक झाले, मग महापौर झाले, गटनेते झाले, आमदार झाले, मग नगर विकास मंत्री झाले. आणि करता 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 उद्धव साहेबांचा स्वभाव भोळा, साधा सरळ माणूस. आणि मग काय करायचं, तर मग आदित्य दादांनी, वहिनींनी, सगळ्यांनी ठरवलं की चला आपल्या घरातला माणूस आहे, आपल्या हातचे चहा पोहे खाल्ले, मासाहेब मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या हातचे चहा पोहे खाल्लेले आहेत, तर चला विश्वास टाकूया या माणसावर. आणि एक कागद सही करून दिला की राज्याचा कारभार करण्यासाठी कुणीतरी एक प्रतिनिधी पाहिजे. एक 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 नेता, एक गटनेता म्हणून तो गटनेत्याचा कागद दिला. खरंच हलक्यात घेतलं उद्धव साहेबांनी. उद्धव साहेबांना त्याची काय म्हणजे हेच नव्हतं की असं काही पुढे होऊ शकतंय. तो कागद दिला, साहेब आजारी आहेत, ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदेंना ज्यांनी आम्ही हलक्यात घेतलं होतं त्या एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. समोरासमोर भिडला असतात, लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला बोलायला तोंड राहिलं असतं. इथे काहीतरी किशोर पाटलांच्या मंचावरून कुणीतरी शानपण आणि तत्वज्ञान पाजलत होतं, त्यांना ते माहिती असलं पाहिजे. बंड कशाला म्हणतात, उठाव कशाला म्हणतात. उठाव तेव्हा म्हटले असते जेव्हा 40 आमदार उठले असते, बाजूला गेले असते, पत्रकार परिषद घेतली असती, पत्रकारांना सांगितलं असतं की आम्हाला ही कार्यपद्धती मान्य नाहीये म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत. पण तसं केलं नाही. 40 जण उठले आणि एक एक करून गुपचूप 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 वाया सुरत गुवाहाटी रात्रीच्या अंधारात पळून गेले. जर तुम्ही सच्चे होतात, तुम्ही खरे होतात तर तुम्हाला अंधारात पळून जायची का गरज पडली. तुम्हाला कपडे बदलून तोंड झाकून, तोंड कुणाला झाकावं लागतं. तुम्ही अशा उंच माथ्याने, उजळ माथ्याने का बोलला नाही, का तुम्हाला तोंड झाकावं लागलं. आपण बोललो त्यांनी तोंड झाकलं म्हणून आपण बोललो नाही. आपली भाऊजाई बोलली, आपली अमृता वहिनी बोलल्या. अमृता वहिनींनी सांगितलं हे देवेंद्रचा होडी बिडी घालायचा आणि गॉगल बिगल घालायचा, आणि तो जो होडी घालले आणि गॉगल घातली की तो रात्री अपरात्रीच जायचा, रात्रीच जायचा माणूस अंथरुणात उठून. तो जर रात्रीला जायचा तर मी म्हणायची कुठे चाललास तू देवेंद्र. आपण बोललो का हे कुणी सांगायचं. हे त्यांनीच सांगितलं. का तुम्हाला रात्रीच्या अंधारात जायची गरज पडली. तुम्ही सच्चे होता, तुम्ही इमानदार होता, तुम्ही उठाव करणारे होता, तर तुम्ही रात्रीच्या अंधारात कसे गेलात. तुम्ही रात्रीच्या अंधारात गेलात कारण तुमच्या पोटात पाप होतं, कपट होतं, कारस्थान होतं, षडयंत्र होतं. तुम्ही गद्दारी करणारे होतात, तुम्ही विश्वासघात करणारे होतात, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला होता. होय होय एकनाथ शिंदेजी, तुम्हाला उद्धव साहेबांनी खरंच हलक्यात घेतलं. तुमच्यासारखा माणूस एवढी गद्दारी करू शकतो आणि पाठीत खंजीर खुपसू शकतो याची उद्धव साहेबांना कल्पना नव्हती. मग ते आता पिक्चर काढायला लागले, धर्मवीर अमका ढमका काय 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 पिक्चर. आम्ही पण पिक्चर काढणार होतो. आता आम्हाला एक सत्ता आल्यावर पिक्चर काढायचा आहे. आमच्या लहानपणी आम्ही बघितला होता अलीबाबा और 40 चोर. आता आम्हाला त्याचा सिक्वल 2 काढायचा आहे. सिक्वल 2 देवेंद्र बाबा और 40 गद्दार. आणि मग 40 गद्दारांमध्ये एका एका गद्दाराची स्टोरी, त्यात पाचोऱ्याच्या एका गद्दाराची स्टोरी. आता हे काय म्हणजे काय शहाण काय सांगतात हे. मग ते काहीतरी कोणी लाडकी बहीणवर बोललो. मी तुम्हाला सांगते माय बापाच्या इमानदारीनं मी 17 जिल्हे फिरले बरं का, आणि 18वा जिल्हा आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाते, बायकांशी बोलते. बायका म्हणतात ताई त्याच्या 1500 टिकल्यावर कुणी बसलेलं नाही. इथं लेकरा बाळांचं शिक्षण राहिलंय, कापसाला पैसे नाही, सोयाबीनला भाव नाही, काय करायचंय त्याचं, कोण घेऊन बसले त्याच्या पैशाचा काय विषय आहे. आणि बहीण अशी, बहीण जर खरंच लाडकी असेल तर बहिणीला दिलेलं कुणी काढत नसते. बहिणीला दिलेल्याची कुणी चर्चा करत नसते. चर्चा करतात का माय बहिणीला एवढं दिलं, बहिणीला तेवढं दिलं, बहिणीचं लग्न लावून दिलं, कुणी बोलत नसते. हे बोलणारे लोक जे असतात. आणि खरंच जर एवढी लाडकी बहीण आणि बहिणीबद्दल प्रेम असेल आणि खरंच तुम्हाला जर बहिणीबद्दल आस्था आणि आपुलकी असेल तर किशोर पाटील तुम्ही ठणकावून सांगायचं होतं
की माझं आणि माझ्या वैशूचं नातं हे लहानपणापासूनचं नातं आहे, ती माझी लाडकी बहीण आहे. मी 2 वेळा आमदारकी भोगली आरव तात्यांच्यामुळे. जर माझ्या बहिणीला आता आमदार व्हायचं असेल तर मी माझ्या लाडक्या बहिणीसाठी हसत हसत माघार घेतो आणि करतो माझ्या बहिणीला आमदार. हा, बहिणीला म्हणजे 1500 टिकल्या आणि तुम्हाला म्हणजे 15 आणि 15 दुने 3,000 कोटी. काय धंदा आहे हा? म्हणजे आम्ही एवढे का काय? आम्हाला काही कळतच नाही. आम्ही येडे और तुम्हीच शाने क्या? काय धंदा आहे दादा हो? ह्यांना लाडकी बहीण काही कळत नाही. हे फक्त मतदानासाठीचं नाटक चाललेलं आहे. कारण ज्या माणसाने लाडकी बहीण सभागृहाच्या पटलावर योजना जाहीर केली होती ना, त्याच माणसाने लोकसभेमध्ये आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता. काय बोलतात हे? त्याच्यामुळे ह्यांना ह्याच्यावर बोलायचा अधिकारच नाहीये. जे स्वतःच्या बहिणीला परेशान करू शकतात, स्वतःच्या बहिणीची बदनामी करू शकतात. आपली बहीण बापाचं छत्र गेल्यानंतर ती एकटी पडली आहे, ती एकाकी झुंज देते. आपल्या बहिणीला आपण साथ दिली पाहिजे, त्याच्या ऐवजी तिला त्रास कसा द्यायचा असा विचार करणारी माणसं हे कुणाचेच भाऊ असू शकत नाहीत. ज्या आरव तात्यांचा फोटो लगेच रडायला सुरू. अरे काय नाटक आहे हे? काय नाटक आहे? तुम्हाला एवढा आरव तात्यांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, आदर आहे, तर तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आरव तात्यांनी निर्मल सीड्स साठी काय केलंय काय नाही ते. तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आरव तात्यांनी अख्खं आयुष्य वाहिलं. हे निर्मल सीड्स म्हणजे आरव तात्यांचं दुसरं अपत्य आहे. हे आरव तात्यांचं दुसरं अपत्य आहे जे लेकरासारखं सांभाळलं. आणि त्या निर्मल सीड्स मध्ये आज एक नाही, जेव्हा हजारो कर्मचारी काम करतात त्यावेळेला त्यांचं कुटुंब सुद्धा त्याच्यावर चालतं. आरव तात्यांचा आशीर्वाद त्या लेकरांवर आहे आणि ती जे हजारो कुटुंब आहेत त्या कुटुंबाचा आशीर्वाद आरव तात्याच्या लेकीवर आहे. परंतु तुम्ही कसले भाऊ? उलट तुम्ही काय केलं? तुम्ही डी गँगची हात मिळवणी केली. डी फॉर देवेंद्र. तुम्ही त्यांच्याशी हात मिळवणी केली. ऊर्जा मंत्री देवेंद्रजी, तुम्ही निर्मल सीड्स बंद करायचा प्रयत्न करावा. तुम्ही निर्मल सीड्सला 6.5 कोटीची नोटीस पाठवता. तुम्ही छुपे वार करता. अरे जर ती ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आहे तर ऍग्रिकल्चर इंडस्ट्री मधला जो काही इलेक्ट्रिसिटीचा जे युनिट आहे तो युनिट रेट हा सबसिडाइज युनिट रेट असतो. हे उघड आहे. सबसिडाइज जर त्याचा युनिट रेट असेल तर तुम्ही त्याला कमर्शियल 12 रुपयाचा रेट लावलात कसं काय? आणि तुम्हाला आतापर्यंत जाग आली नाही. तुम्ही त्याच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची एकूण 6.5 कोटीची नोटीस तुम्ही ते निर्मल सीड्स बंद पाडायचा प्रयत्न करता. तुम्ही निर्मल सीड्स बंद पाडता म्हणजे एका वैशाली सूर्यवंशीला त्रास देत नाही. तुम्ही निर्मल सीड्स बंद पाडायचा प्रयत्न करता म्हणजे त्या निर्मल सीड्स मध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांच्या, हजारो कुटुंबाच्या पोटावर पाय द्यायचा प्रयत्न करता. लाज वाटत नाही तुम्हाला? हजारो लोकांच्या पोटावर पाय देताना तुम्ही विकासाच्या बाता मारता, तुम्ही विकासाच्या गप्पा मारता. शोभतात तुम्हाला या गप्पा? मागेही म्हटलं होतं आप्पा गप्पा मारणं बरं नसतं. आप्पावर गद्दारीचा ठप्पा आहे आणि ज्याच्यावर आहे गद्दारीचा टप्पा तो आहे किशोर आप्पा आणि त्याला मारू नयेत अजिबातच गप्पा. तुम्ही काय शहाणपण सांगायला लागलात? तुम्ही काय पद्धतीने बोलायला लागलात? तुम्ही या भागाचा काय विकास केला आणि काय नाही विकास केला हे आम्हाला चांगलं माहिती आहे. या भागातलं स्टेडियमची जागा असेल, या भागातली उद्यानाची जागा असेल, या भागातली व्यापारी संकुलाची जागा असेल, या भागातली शासकीय दवाखान्याची जागा असेल, या सगळ्या जागांचे जे रिझर्वेशन आहे ते सगळं रिझर्वेशन रद्द करून, खरं तर एकदा जर जागा रिझर्व झाली, आरक्षण पडलं तर कमीत कमी 20 वर्ष ते आरक्षण निघत नाही. पण 5 वर्षाच्या आत तुम्ही ते आरक्षण काढली आणि 5-5 वर्षाच्या आत आरक्षण काढून त्या जागा कमर्शियल रेटने विकायचा तुम्ही डाव केला. तुम्ही शहाणपण सांगता, तुम्ही विकासाच्या बाता मारता. तुम्हाला नैतिक अधिकार तरी आहे का बोलायचा? आणि तुम्हाला साथ देतोय कोण? तर या सगळ्या जागा ज्या गोरगरिबांच्या विकासासाठीच्या जागा, त्या जागांचं आरक्षण रद्द करायचा अधिकार कुणाला मिळतो? नगर विकास खात्याला मिळतो. आणि नगर विकास खातं कुणाच्या हातात? तर पुन्हा एकनाथ शिंदेच्या हातात. म्हणजे तुमची कशी मिलीभगत आहे
तुम्ही काय मिल्याभगत पद्धतीने काम करता. तुम्हाला वाटतं की तुम्ही पाचोऱ्याच्या जनतेला वेड्यात काढू शकाल, पण नाही, या वेळेला ते करणं शक्य होणार नाही. राजे हो, का ही निवडणूक महत्वाची आहे आणि का आपल्याला या निवडणुकीमध्ये सत्ता बदल करून घ्यायचा आहे, तर त्याचं नीट कारण आपण समजून घेतलं पाहिजे की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डरच्या सगळ्या धज्जे उडून गेलेल्या आहेत. लॉ अँड ऑर्डर नावाची गोष्टच राहिली नाही. जात आणि धर्म आणि जातवादावर तर आता काही बोलायलाच राहिलं नाही. मगाशी आमचे आदिवासी विकास संघटनेचे दादा इथं बोलत होते आणि त्यांनी सुधाकर वाघ भाऊंनी सांगताना सांगितलं की आदिवासींची इथली लोकसंख्या 37,000 तुमचं इथलं मतदान आहे, पण 37,000 मतदान असणाऱ्या या लोकांच्या तोंडाला पानं कुणी पुसली, आदिवासी समुदायाचा अपमान कुणी केला. राजे हो, कोरोनाच्या काळात सुद्धा बल्कने एवढे मृत्यू झाले नव्हते. कोरोनाच्या काळातही हॉस्पिटलमध्ये इतके बल्कने मृत्यू झाले नव्हते. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये प्रेत कोरोनातली नदीवर तरंगत होती, दुसरीकडे गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती आणि नेमकी त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र प्रत्येक प्रेताला त्याच्या जात धर्माच्या इतमामानुसार त्याचे अंतिम संस्कार होत होते. पण कुठल्याच हॉस्पिटलला एका रात्रीत एवढाले मृत्यू होणं हे कोरोना काळात सुद्धा झालं नव्हतं. पण पोस्ट कोरोना काळात, कोरोना होऊन गेल्यानंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर, तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाल्यावर मात्र बल्कने मृत्यू सुरू झाले. घाटीच्या रुग्णालयामध्ये एका रात्रीमध्ये 28 मृत्यू झाले. नांदेडमध्ये एका रात्रीमध्ये 14 मृत्यू झाले. इकडे ठाण्यामध्ये, कळव्यामध्ये, एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये एका रात्रीत 32 मृत्यू झाले. नांदेडला जेव्हा एका रात्रीत एवढे मृत्यू झाले, त्याला जबाबदार खरं तर इथला आरोग्यमंत्री तानाजी सावंत. कारण काय करतील तिथला स्टाफ तरी? अरे साधं कुणाला जखम झाली आणि एखाद्या ऍक्सिडेंटचं पेशंट आलं तर ब्लड पुसायला कॉटन जिथे नाहीये, जिथे साध्या साध्या इंजेक्शन्स आणि गोळ्या उपलब्ध नाहीयेत, तिथे काय करायचं? कसं या लोकांनी का सर्व्हाइव्ह करायचं? परंतु आपलं अपयश झाकण्यासाठी शिंदे गटाच्या एका गद्दार खासदाराने, हेमंत पाटलांनी, तिथे असणारे डीन आमचे आदिवासी डॉक्टर, त्यांना मैला साफ करायला सांगितला, त्यांना संडासचं भांडं साफ करायला सांगितलं. का? तुम्ही तुमचं अपयश झाकण्यासाठी एका आमच्या आदिवासी डॉक्टरवर हा अन्याय करता. त्या आदिवासी डॉक्टरला तुम्ही शौच साफ करायला सांगता आणि वर्ण मखलाशा कळता की तुम्ही दबंग खासदार आहात. आदिवासी समुदाय हे विसरलेला नाही. आदिवासी समुदायाच्या हे पक्क लक्षात आहे. तीच गत या पाचोऱ्यामधली आहे. पाचोऱ्यात एका दलित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. स्मशानभूमीमध्ये नेताना काय काय त्रास झाला हा इथला दलित समाज जाणून आहे. मी त्याही वेळेला इकडे आलेली होते. मुकुंद दादा, तुम्ही साक्षीला आहात. काय पद्धतीने एका दलित महिलेच्या स्मशानभूमीच्या अंत्यविधीच्या वेळेला काय पद्धतीनं किशोर पाटील आणि त्याच्या लोकांनी गुंडागर्दी केली, जातीवाद केला आणि दलित समाजाला स्मशानभूमीत जाऊ देणार नाही म्हटले. तुम्ही आम्हाला शहाणपण सांगता आणि विकासाच्या गप्पा सांगता आणि स्टेजवरून इमोशनल ड्रामे करता, मेलोड्रामॅटिक भाषेमध्ये बोलता. तुम्ही सांगायचं शहाणपण काय? कुठल्या प्रकारचा तुम्ही विकास करता? कुठल्या प्रकारचे तुम्ही आतापर्यंत प्रश्न सोडवलेले आहेत? म्हणजे जागा राखीवच्या तुम्ही डी रिझर्व करून टाकल्या. ते आता मला कोण भेटले? महाजन साहेब भेटले, पत्रकार साहेब. या पत्रकार साहेब जरा दिसू देत लोकांना. कोण आहे ते? एक बातमी लावली फक्त किशोर पाटलांच्या विरोधात. बातमी लावल्यावर या माणसाला शिवीगाळ केली जाते, या माणसाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते, हाणामारी केली जाते. तुम्ही शहाणपण सांगता. म्हणजे तुमची गद्दारी तर नसा नसा तुमच्या गद्दारी भिनलेली आहेच आहे. तुमच्या गद्दारीचा इतिहास तर पाचोराकरांना माहित आहेच आहे. पण तुमची गुंडागर्दी आणि तुमचे जातीवादी दृष्टिकोन सुद्धा या लोकांना माहित झालेले आहे की तुम्ही किती दहशतवाद करता. शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांनी एक आणि एकच काम केलं. सत्तेत आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काम जर काही केलं असेल तर त्यांनी एवढंच केलं की आपल्या आपल्या पोलीस स्टेशनला, आपल्या आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये आपल्या मर्जीतला पीआय आणायचा आणि त्या पीआयला ड्युटीवर ठेवायचं. आणि पीआयने काय करायचं? कुणीही 302 वाला आला, 307 वाला आला, 354 वाला आला, 376 वाला आला तरी आधी फोन करायचा. मग शेठजीला करतील, मग भटजीला करतील, मग आप्पाला करतील. आता शेठजी भटजी पण राहिले नाही. वाटतं शेठजी तर राहिलेच नाही, भटजी बऱ्यापैकी दुरावले गेलेले आहेत आणि कितल्या आहेत थोड्या खळखळ खळखळ करणाऱ्या, कितल्या पण बऱ्यापैकी नाराज आहेत.
पण मग त्यांना फोन करायचे आणि पीआयने विचारायचं, किटली साहेब काय करता, आपाचा फोन लागत नाही, FIR घेऊ का नको घेऊ. त्यांनी सांगितलं तरच FIR घ्यायची, त्यांनी नाही सांगितलं तर FIR घ्यायची नाही. आणि ही पद्धत एकट्या पाचोऱ्यात नाही, ही पद्धत गद्दार गँगच्या प्रत्येक आमदाराने आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये केली. दादा हो, म्हणून ही निवडणूक गरजेची आहे की हे गुंडागर्दी, हा दहशतवाद, हे सगळं संपवण्यासाठी म्हणून ही निवडणूक प्रचंड गरजेची आहे. राजे हो, गेल्या 2.5 वर्षात कुठलीही नोकर भरती झाली नाही. आरोग्य भरती नाही झाली, कृषी सहाय्यक भरती नाही झाली, जिल्हा परिषद नगर परिषदेच्या ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्कच्या जागा परीक्षा निघतात, फॉर्म निघतात, फॉर्म भरतो आपण, पेपर देतो आणि होतंय काय, आम्ही फॉर्म भरतो, पेपर देतो, सगळं होतंय, घरी लेकरू येते, दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, पेपर फुटला. किती पेपर फुटले दादा? 65 पेपर फुटले. 70 मधले 65 प्रकारचे पेपर फुटले. का फुटले 65 प्रकारचे पेपर? कारण सगळी परीक्षा पद्धती जी आधी कधी परीक्षा सरकारी यंत्रणा घेत होत्या, आता ती परीक्षा सरकारी यंत्रणा घेत नाही, आता परीक्षा खाजगी ठेकेदारांना दिल्या. खाजगी ठेकेदार आणि वेंडर पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना परीक्षा पद्धती आणि नोकर भरतीचं काम दिलं. आणि हे खाजगी ठेकेदार त्यांना वाटेल त्या माणसाला, जो मर्जीतला असेल त्याला बाजूला घेतात आणि त्याला हळूच पेपर सुमडीत न देतात आणि मग पेपर फुटीची प्रकरणं वाढतात. ठेकेदारी दिली होती कुणाला? मी मागेही म्हटलं पुन्हा सांगते, ठेकेदारी दिली त्यांनी, आत्ताही ऑन रेकॉर्ड गुगल करा, सर्च करा, शोधा. ऑन ही वेंडिंग पद्धतीने आणि ठेकेदारी पद्धतीने जी परीक्षा पद्धती भरायला दिली होती, ही जी नोकर भरती करायला दिली होती, ती दिली होती BVG क्रिस्टल कंपनीला. BVG क्रिस्टल कंपनी कुणाची? प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपचे. आणि भाजप कुणाची? अदानी अंबानी. भाजप अदानी अंबानीची. गोरगरिबाचं कोण आहे? मग गोरगरिबांचं कोण? ते काल परवा, मला खरंच राज ठाकरेवर अजिबात बोलायची इच्छा होत नाही, कारण त्या माणसाला स्वतःला काय करायचंय तेच कळलेलं नाही. हा माणूस एवढा कन्फ्यूज आणि एवढा निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा आहे की याला काय करायचं आयुष्यात तेच कळलेलं नाही. या माणसाने कधीही याच्यावरती चकार शब्द बोलला नाही की अरे 70 पैकी 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले, म्हणजे या सगळ्या ज्या आमच्या माय मावल्या आहेत, ज्यांनी आपल्या लेकरांना पोटाला चिमटा घेऊन शिकवलेला आहे, ज्यांनी आपल्या लेकरांच्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी आपलं लेकरू 8वी झालं, 9वी झालं, 10वी झालं की झालं, आता 2 वर्ष 11वी 12वी झाली की लेकराला माझ्या नोकरी लागते, झालं आता 2 वर्ष की माझं लेकरू नोकरीला लागते, अपेक्षा करून करून ज्या माय मावल्यांनी आपल्या लेकरांना शिकवलं, त्या लेकरांना नोकऱ्याच नाहीत, लेकरं नुसता असा मोबाईल. आणि आया म्हणतात सारखा काय रे मोबाईल मध्ये बोट घालीशील, जा बाहेर जा, जरा काम बघ. कुठं काम बघणार आहे लेकरू? बाहेर काम कुठे आहे? नोकर भरती निघत नाही, जाहिरात निघत नाही. आणि पहिले लोक किमान मुंबई पुण्यांना जायचे आणि कंपन्यांमध्ये जाऊन काहीतरी नोकरी शोधायचे, पण आता मुंबई पुण्यामध्ये जाऊन नोकरी शोधायची पण परिस्थिती राहिली नाही, कारण एक 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 प्रकल्प यांनी गुजरातला पाठवला, एकही प्रकल्प महाराष्ट्रात ठेवला नाही. जेवढे म्हणून आम्हाला रोजगार देण्यासारखे प्रकल्प होते, ते सगळेच्या सगळे प्रकल्प यांनी गुजरातला पाठवले. आणि या सगळ्या प्रकल्पांमधून नुकसान केलं, त्यावर कुणी चकार बोलायचं नाही. तुमच्या लेकरांचं भविष्य घडवायचं असेल तर या वेळेला बदल करावा लागेल. हा बदल करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की का बदल करणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं की लॉ अँड ऑर्डरचा विषय फार महत्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला आंदोलनच हाताळता येत नाही, एकनाथ शिंदे नावाच्या माणसाला लोकांशी बोलता येत नाही. लोकांशी बोलणे म्हणजे फक्त रील काढणे नसतं. विमानात बसला की रील चालू, विमान कुणी थांबवलेलं माझ्या बापानं बघितलं नाही कधी. रील दाखवतात, साहेबांनी विमान थांबवून फोन केला म्हणे. अरे विमान थांबवून रेंज कशी आली तिथं? म्हणजे किती तुम्ही वेड्यात करता माणसांना. नुसते रील्स करायचे, वडापाव खाताना रील, याला लोकसंपर्क म्हणत नाही. तुमच्याकडे मराठा समुदायाने आरक्षणाची मागणी केली, काय केलं तुम्ही? शांतपणे बसलेल्या मराठा समुदायावर तुम्ही लाठी हल्ला केला आणि मराठा समुदायाला तुम्ही जखमी केलं. तुम्ही जाणीवपूर्वक आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. तीच गत त्यांनी बारसू रिफायनरीला कोकणामध्ये केली. कोकणातला सगळा कोकणी माणूस जो रिफायनरीमुळे
जर रिफायनरी झाली आणि दूषित पाणी जर समुद्रात सोडलं तर समुद्रातला सगळा मासा तडपडून मरून जाईल आणि समुद्रातला मासा जर तडपडून मेला तर या कोकणी माणसाला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या उपजीविकेसाठी साधन काय राहील? म्हणून ही माणसं आंदोलनाला विरोध करायला लागली. पण जेव्हा ही माणसं आंदोलनाला विरोध करायला लागली तेव्हा त्यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला करायचा प्रयत्न केला. लगेच लाठी हल्ला, अख्खे बारसू रिफायनरीच्या लोकांना ठोकून काढायचा काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं. तिकडे देहू आळंदीला वारकरी एकत्रित आले. वारीमध्ये लोक लाईनीत ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घ्यायला लागले. काय झालं त्या वारीमध्ये? 4 पारध्याची माणसं वारीमध्ये दर्शन घ्यायला आली. ठरवून टाकलं लगेच शिंदेने, आदिवासी आहे, पारधी आहे तर चोरच आहे. बस ती माणसं नुसती लाईनीत आहे म्हटल्यावर अख्ख्या वारकऱ्यांना ठोकून काढायचे आदेश एकनाथ शिंदेनी दिले. तुम्हाला हाताळता येत नाही प्रकरण. तीच गोष्ट बदलापूरला झाली. 3 वर्षाचं चिमुरडं बाळ, 3 वर्षाच्या लेकराला बलात्कार शब्द वापरावासा वाटत नाही. 3 वर्षाच्या बाळावर बलात्कार होतो. जगायचं कसं माणसाने? त्या पुण्यामध्ये हिंजवडीला 70 वर्षाच्या आजीवर बलात्कार झाला. 8व्या मजल्यावरून 70 वर्षाची आजी फरफटत खाली 6व्या मजल्यावर आणली आणि 28 वर्षाच्या माणसाने बलात्कार केला. कळलं सुद्धा नसतं कुणाला. खाली सिक्युरिटी गार्ड आहे, सीसीटीव्हीत बघितला 6व्या मजल्यावर काहीतरी गैरप्रकार घडतोय. वर जाईपर्यंत 70 वर्षाची आजी बेशुद्ध पडली होती. इथं 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही. त्या बदलापूरमध्ये 3 वर्षाचं बाळ, त्या बाळाला सांगता येत नाही आपल्यासोबत काय झालंय. बाळ सांगते आईला, आई माझ्या शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात. या सगळ्यांवरती तो वामन म्हात्रे नावाचा नीच माणूस पत्रकार महिलेला म्हणतो, तू कशासाठी आलीत बातम्या कव्हर करायला? अशी काही वागते तस काय तुझ्यावरच बलात्कार झालाय. पत्रकारांना बोलण्याची भाषा यांची. त्या वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून 7 तास मी उन्हात बसले. 7 तास उन्हात बसले तेव्हा कुठे एफआयआर झाली. पण ज्याच्यावर एफआयआर होण्यासाठी आम्ही 7 तास उन्हात बसलो त्याचा जामीन 2.5 तासामध्ये झाला. त्याच्यातल्या आपटेला अटक आतापर्यंत झाली नाही. त्यातल्याही आपटेला अटक झाली नाही आणि समुद्र किनाऱ्यावरचा पुतळा पडला त्याला जबाबदार असणाऱ्या आपटेलाही अटक झाली नाही. या आपटेला का आपटलं नाही? का केलं नाही तुम्ही हे काम? बदलापूरमध्ये सगळे पालक रस्त्यावर आले की आपली लेकरं, मी आई आहे, मला छोटी लेक आहे, काही झालं आमचं, घाबरतो आम्ही, भीतो आम्ही, काळजाचा थरपाक उडतो आमच्या. जेव्हा सगळे आईबाप रस्त्यावर आले तेव्हा त्या आईबापांच्या अंगावर सुद्धा लाठी हल्ला करण्याचे आदेश याच एकनाथ शिंदेंनी दिले. आंदोलन हाताळता येत नाहीत यांना, लॉ अँड ऑर्डर सांभाळता येत नाही यांना. ड्रग्ज मध्ये तर किती लोक, किती पिढी गारद व्हायला लागली. काल दादा हुसेनच्या मतदारसंघात होते. त्या नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचे एवढे मोठे मोठे कारखाने सापडले. देवेंद्र फडणवीस नुसतेच म्हणत राहिले की मी ड्रग्जचं नेक्सस बाहेर काढणार आहे. कधी बाहेर काढणार होते नेक्सस? कधी देणार होते न्याय? अजूनही ड्रग्जचं नेक्सस बाहेर निघालं नाही. ललित पाटील नावाचा माणूस ससून मध्ये बसून ड्रग्ज विकत होता. कळलं नाही यांना. यांचे पोलीस लॉकअप मधल्या कैद्यांना ड्रग्जची पाकिटं देत होते. याचे स्टिंग ऑपरेशन करून आपण व्हिडिओ दिले. कळलं नाही या लोकांना. आणि काय अपेक्षा करायची त्या गृहमंत्र्याकडून, ज्या गृहमंत्र्याला स्वतःच्या बायकोलाही सुरक्षा देता येत नाही. सभागृहाच्या पटलावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अनिक्षा जयसिंघानी नावाची बाई माझ्या बायकोवरती स्पाइंग करत होती, माझ्या बायकोचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती, मला त्याच्यातलं काही फारसं माहित नाही म्हणून. हे काय प्रकरण आहे? का अनिक्षा जयसिंघानी नावाची बाई अरे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती? जर गृहमंत्र्याच्याच बायकोचे व्हिडिओ रेकॉर्ड होत असतील, गृहमंत्र्याचीच बायको सुरक्षित राहत नसेल, तर आमच्या सारख्या गोरगरिबाच्या सामान्य घरातल्या लेकीबाळींच्या सुरक्षेचं काय? हा गृहमंत्री फेल गृहमंत्री आहे, नापास गृहमंत्री आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेला सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. दादा हो, अरे कधी काळी गुन्हे घडत असतील, लोक रात्री अपरात्री कुणाला सुपाऱ्या देत असतील, मारामारी करत असतील, खून दरोडे पाडत असतील, हे घडलंही असेल. पण गेल्या 2.5 वर्षातली परिस्थिती काय बघा. गेल्या 2.5 वर्षामध्ये लोक एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले. गेल्या 2.5 वर्षामध्ये त्या कल्याणमध्ये तो गणपत गायकवाड, महेश गायकवाड चक्क पोलीस स्टेशन मध्ये ठोकाठोकी सुरू झाली. पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या. बाबा सिद्दकी वाय दर्जाची सुरक्षा असताना बाबा सिद्दकी सारख्या आमदाराला गजबजलेल्या परिसरात गोळ्या घातल्या गेल्या. कुठे आहे लॉ अँड ऑर्डर? का पोलिसांचा धाक नाही?
का पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जातात आणि तरीही पोलीस काहीच करू शकत नाहीत? पोलीस काहीच करू शकत नाहीत कारण पोलिसांचा धाकच राहिला नाही. कारण पोलिसांनी एफआयआर घ्यायची का नाही घ्यायची हे आमदारांच्या मनावर ठरतं. आमदारांनी सांगितलं तर एफआयआर घ्यायची, आमदारांनी नाही सांगितलं तर एफआयआर नाही घ्यायची. आणि तेवढ्यातून जर एखाद्या पोलिसाने ठरवलंही काही करायचं तर त्यांची चिल्लर सगळ्या आठाने बाराने ते पुढे येतात आणि ते सांगतात, ए पोलिस हो, काय व्हिडिओ रेकॉर्ड करता रे माझे? व्हिडिओ रेकॉर्ड करता का? तुमच्या बदल्या गडचिरोलीला करतो काय? तुमच्या बायकोला व्हिडिओ नेऊन दाखवता का? ते लघु सूक्ष्म मध्यम काय धंदा आहे? काही बोलायला गेलं की ए काय करायचं ते करून घ्या रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. अरे काय, तुझ्या बापाचा पत्ता मलाच माहित आहे ना, कणकवलीला आहे. कणकवलीला बाप राहतो, तू पत्ता सागर बंगल्याचा सांगतो? बापाचा पत्ता विसरलेल्या औलादी. दादा हो, एवढं महाराष्ट्राचं राजकारण कधी रसातळाला गेलं नव्हतं. एवढं महाराष्ट्राचं राजकारण कधी अस्थिर आणि वाटोळं झालं नव्हतं. या महाराष्ट्रातला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, माकडवाले, अस्वलवाले, दरवेशी, पारधी, आराधी, भराडी, गोंधळी, जोशी, घिसाडी, कैकाडी ही सगळी माणसं गुण्या गोविंदानं गावगाड्यात एकत्र राहत होती. पण या माणसांमध्ये जाती जातीचं विष पेरलं ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी. या लोकांना काय सांगतायत? आम्ही 1500 दे आणि बोलतात कसे, ए पैसे आले का? आले का? पैसे आले का? पैसे आले का? आले का? काय तुझ्या बापाचे दिलेस काय? पैसे आले का म्हणजे काय बाप दादाची प्रॉपर्टी लुटून दिली का? पैसे आले का म्हणजे पैसे कुठले होते? पैसे आमच्या जीएसटीचे, पैसे आमच्या टॅक्सचे. पैसे काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून दिले नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी काही नागपूरचा रेशीम बागेतला बंगला विकून दिले नाही किंवा अजित पवारांनी काही बारामतीची प्रॉपर्टी विकून दिली नाही आणि किशोर पाटलांनी पण काही स्वतःचा बंगला विकून पैसे दिले नाही. काय पैसे आले का? पैसे आले का तोंड घेऊन विचारता? आमच्या कष्टाचे पैसे आमच्या बहिणींना मिळाले, बिघडलं कुठं? पण आमच्या बहिणींना तुम्ही 1500 टिकल्या देऊन आमच्या बहिणी तुमचं ऐकतील होय? हा, अरे मुळात त्यांना 1500 टिकल्या द्यायच्या ऐवजी जर त्यांच्या सोयाबीनला भाव दिला असता, कापसाला भाव दिला असता तर कशाला 1500ची गरज पडली असती? काय परिस्थिती आहे? 3300 सोयाबीनची पट्टी आणि सोयाबीनच्या बॅगचा एकरी खर्च तो चाललाय 3500च्या पर्यंत आणि भाव मिळायला लागला 3100 आणि 3200. जगायचं कसं माणसाने? काय सांगत होती हीच बदमाश माणसं? कृषी दिंड्या काढून देवेंद्र फडणवीस सांगत होते की आम्ही सत्तेत आल्यावर सोयाबीनला भाव 6000 देऊ आणि कापसाला भाव आम्ही 10,000 रुपये देऊ. झाला? नाही झाला. अरे उलट ते सत्तेत असताना जो 4800चा भाव होता तो 3300च्या खाली गेला. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा या राज्यामध्ये सोयाबीनचा भाव 6500 पर्यंत गेला आणि कापूस आम्ही 10,000 काय 12,500 घेतला. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथल्या शेतकऱ्यांचा सरसकट 7 कोरा करण्यासाठी कर्जमाफी त्यांनी दिली होती. काय केलं या लोकांनी? आम्हाला फसवलं. 1 रुपयात आरोग्य विमा म्हटले, 1 रुपयात कृषी विमा म्हटले. आमच्या विम्याचे पैसे मिळालेच नाही आम्हाला. विमा कंपन्यांचं तुम्ही भलं केलं पण आम्हाला तुम्ही काहीच दिलं नाही. इथं पोलीस भरतीची लेकरं आंदोलन करत होती. ह्यांच्या कुणी घेतल्या होत्या पावसाळ्यात पोलीस भरतीच्या परीक्षा? अरे पोलीस भरतीला ग्राउंड असतं, पोलीस भरतीला ग्राउंडची मैदानी चाचणी असते आणि तुम्ही भर पावसामध्ये मैदानी चाचणी ठेवता. त्या मैदानामध्ये नुसते पावसांचे खड्डेच्या खड्डे भरलेले. बरं पोरं फुटपाथवर झोपतील, पोरींनी कुठे झोपायचं? पोरींना झोपायची जागा नाही. काय करायचं त्या लेकरांनी? 2-4 लेकरं त्या दिसरड्या रानामध्ये पडून जायबंदी झाले, कायमचे अपंग झाले. काय उपयोग? तुम्ही केलं काय इथल्या लेकरांच्यासाठी? उमेदची संघटना, राज्यभरात उमेद संघटना आहे. या संघटनेच्या गावागावात 2-2, 3-3 प्रतिनिधी आहेत. विचारा उमेदच्या कर्मचाऱ्यांना, अजूनही त्यांचे पगार दिले नाही. एकाही उमेदच्या कर्मचाऱ्याला पगार मिळाला नाही. अंगणवाडीच्या आमच्या बहिणी काम त्यांच्याकडून चिकार जनावरासारखं काम करून घेता. का अंगणवाडीच्या बहिणींचे तुम्ही पैसे दिले नाही?
आमच्या आशा वर्कर असणाऱ्या बायका नाही दिले आशा वर्करचे पैसे, आमचे भारती सारथी महाज्योतीला संशोधन करणारी पोरं, या भारती सारथी महाज्योतीचा सगळा पैसा, हा सगळ्याचा सगळा पैसा तुम्ही तुमच्या जाहिरातबाजीवर उधळला. तुम्ही आम्हाला शहाणपण सांगताय. किशोर पाटील, तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. ते नावावरच्या कोट्या करणं बंद करा. सुषमा अंधारेचं आडनाव अंधारे असलं तरी सुषमा अंधारे तुम्हाला दिवसा उजेड दाखवायला तयार आहे. लय हिम्मत असेल ना तुमची तर रडण्याची नाटकं करू नका, इमोशनल ड्रामे करू नका. बायका पुढे करून इमोशनल ड्रामे आणि रडणं बंद करा. एका मंचावर या, समोरासमोर डायस टाका आणि तुम्ही सांगायचं आणि मीही सांगायचं की तुम्ही काय काम केलं राज्यासाठी, काय काम केलं तुम्ही पाचोऱ्यासाठी, काय लेकी बाळींची सुरक्षा केली. अरे बदलापूरच्या त्या प्रकरणानंतर पुन्हा 17 घटना घडल्या. 17 ठिकाणी कुठं 9 वर्षाचं लेकरू, कुठं 5 वर्षाचं लेकरू, कुठं 4 वर्षाचं लेकरू. बलात्कार शब्द वापरू वाटत नाही या लेकरांच्यासाठी. त्या परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या सोनपेठ मध्ये 3 वर्षाचं बाळ बालवाडीत शिकणार. 3 वर्षाचं बाळ सांगते, माऊ माऊ ते शिक्षक जे आहेत ना, ते सर आहेत ना माऊ, शाळेच्या मागे माऊ कर्दळी आहे माऊ. त्या कर्दळीची पानं तोडून आणली आणि त्यांनी खाली अंतरली आणि त्याच्यावर माऊ. लाज वाटत नाही तुम्हाला? आणि यांच्यात काय बोलावं या लोकांबद्दल. ह्यांच्या शोपीस बाहुल्या बसलेल्या महिला आयोगामध्ये, शोपीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या, सोयीस्करवादाच्या दहनी असणाऱ्या यांच्या महिला कार्यकर्त्या या प्रश्नांवर काही बोलत नाहीत, चकार शब्द काढत नाहीत. नुसतं टुकू 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 टुकू. हा, अशानं प्रश्न सुटत नाहीत. उगाच अंगावर जपानून पांघरलेली महागडी साडी नेसून, स्वदेशी आंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून, केसात इंग्लंडचं बक्कल खोचून आणि टांझानियाची टिकली माथ्यावर लावून, ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून, ब्राझीलहून आणलेल्या उंच उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलतात. महिलेच्या प्रश्नावर इकडे या कापसाच्या रानात पळाट्यामध्ये कापूस वियाचा कंबर कशी भरून येते ती बघा. या जरा सोयाबीनच्या रानात आणि बघा सोयाबीन काढणीचं काय होतंय ते, आणि मग कशी स्किन राबते आणि मग कसं कळतंय ते कष्ट करणं काय असतंय ते. तुम्ही आम्हाला शानपण सांगता. महाराष्ट्र सगळा रसातळाला नेला, सगळे उद्योग तुम्ही कंगाल भूक कंगाल करून टाकलं महाराष्ट्राला. इथे सगळी गुन्हेगारी आणि दहशत माजवून टाकली. आणि नुसती जाहिरात, नुसती जाहिरात. टीव्ही लावली की जाहिरात, टीव्ही लावली की एक बाई येते, छोटासा मोबाईल मध्ये दाखवते, लाडक्या बहिणीला 1500 रुपये साडी घ्यायला दिले, माझा भाऊ मुख्यमंत्री. जाहिरात जरूर ह्याच्या आधी तिला लुरगडच नव्हतं. काय धंदा, काय बोलणं. अरे किती पानसटपणा कराल, किती पानसटपणा कराल, किती जाहिराती कराल. वारंवार सांगते माया हो, ऍडव्हर्टाईज कुणाची असते माय. आपण एवढे टीव्ही लावतो माय, आपण मोबाईल बघतो. जाहिरात साध्या गोष्टीची असते का? जाहिरात दुधाची नसते, तुपाची नसते, काजूची, बदामाची, मनुक्याची, पुस्तकाची, कीर्तनाची, योगकर्माची. कशाची जाहिरात नसते? जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची असते? खूप जमेगा रंग जो मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पाइपर सोडा. जाहिरात बोलो जुबा केसरी. जाहिरात वाईट गोष्टींची असते. हे शिंदे आणि फडणवीस दोघं बी इतके वाईट विचारांचे आहेत की या वाईट विचारांच्या लोकांनी हा महाराष्ट्र नासवून टाकलाय. हा महाराष्ट्र असा नव्हता. का सत्ता बदल हवा आहे? का महाराष्ट्रात बदल हवा आहे? महापुरुषांचा सन्मान राखण्यासाठी सत्ता बदल हवा आहे. महापुरुषांचा. माझ्याकडून प्रत तिकडे राहिली, मी सोबत आणू शकले नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधीजी यांच्या हातात एक लाल पुस्तक होतं आणि ते म्हणाले की हे लाल पुस्तक काय आहे? हा लाल रंग अर्बनी नक्सली रंग आहे, हा शहरी नक्षलवादाचा रंग आहे. देवेंद्र फडणवीस, तो लाल रंग आणि ती लाल प्रत ज्याला तुम्ही शहरी नक्षलवाद म्हणालात, ते लाल पुस्तक साधा पुस्तक नाहीये. या देशामधल्या माणसाने घर कसं घ्यावं, शिक्षण कसं घ्यावं, आरोग्य विमा कसा उतरवावा, गाडी कशी खरेदी करावी, घर कसं बांधावं,
प्रमोशन कसं मागावं, आरक्षण कसं मागावं, जगावं कसं, मरावं कसं, पुरावं कसं, या प्रत्येक गोष्टीचा कायदा सांगणारं भारतीय संविधानाचं पुस्तक आहे ते. तुम्ही त्या पुस्तकाचा अपमान करता, तुम्ही भारतीय संविधानाचा अपमान करता. तुम्ही नुसता संविधानाचा अपमान केला नाहीत फडणवीसजी, तुम्ही हे संविधान लिहिणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा तुम्ही अपमान केला आणि त्या अपमानाचा बदला घ्यावा लागेल. काय सांगत होते ते मोदी वगैरे सगळे लोक, अच्छे दिन तो कुठं गेले की ते अच्छे दिन काय नाही की त्यालाच माहिती. आता 1500ची जाहिरात करायला लागले. बात कितने की तय हुई थी, बात 15 लाख की तय हुई थी. वायदा 15 लाखाचा होता आणि 1500 देता आणि त्याच्यात बी एवढं मिरवता. जरा तरी काय काय पद्धतीचं राजकारण करता तुम्ही, काय काय पद्धतीने तुम्ही मांडणी करता. या सगळ्यांच्या मध्ये जर आपण नीट समजून घेतलं तर इथल्या महिलांना सुरक्षा देण्यासाठी, इथल्या युवकांना सक्षम करण्यासाठी, इथल्या नोकर वर्गाला महाविकास आघाडीने हे ठरवून घेतलं की आपण सत्तेत आल्यावर काय करायचं. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यावरचं पहिलं काम हे ठरवून घेतलंय की जेव्हा कधी आम्ही सत्तेत येऊ तेव्हा पहिलं काम हे करू की आम्ही जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत लागू करू, जे अत्यंत महत्त्वाची आहे. जुनी पेन्शन योजना यासाठी राज्यभरातले लोक आमचे आंदोलन करत आहेत. सन्माननीय पक्षप्रमुखांनी शिर्डीच्या जुन्या पेन्शन धारकांच्या अधिवेशनामध्ये जाऊन ही घोषणा जाहीर केली आणि ठामपणे सांगितलं की सरकार आल्यावर आमची ही पहिली जबाबदारी असेल की आम्ही पहिल्यांदा जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू. आम्ही आमचं म्हणणं मांडताना सांगतोय की ही जी ठेकेदारी पद्धतीने जी नोकर भरती आहे ही ठेकेदारी पद्धती बंद करून पुन्हा एकदा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात राज्य लोकसेवा आयोग या सरकारी नोकर भरती करणाऱ्या यंत्रणेचं अधिक बळकटीकरण करत सगळ्या प्रकारच्या परीक्षा आणि नोकर भरतीची यंत्रणा ही पुन्हा एमपीएससी मार्फत पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही सांगतोय की राज्यामध्ये 90,000 होमगार्ड्स आहेत. या 90,000 होमगार्ड्सना फक्त आणि फक्त गणेशोत्सव, दुर्गा उत्सव आणि एखादी जत्रा एवढ्यामध्ये बंदोबस्ताला काम मिळतं. पण या 90,000 होमगार्डच्या साठी जून 2021 ला सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी एक GR केला होता आणि त्या GR वर सही करून सांगितलं होतं की 22 मध्ये आपल्याला याचा अंमलबजावणी करायची आहे. काय करायचं होतं की 90,000 जे होमगार्ड आहेत त्या होमगार्ड मध्ये प्रत्येकी 2 होमगार्ड हे वेगवेगळ्या शाळांवरती नियुक्त व्हावेत, जेणेकरून शाळेतल्या मुली शाळा सुटल्यावर सुरक्षितपणे घरी जाऊ शकतील आणि त्या होमगार्डना सुद्धा पगार मिळेल. यातलं त्यांच्या पेमेंट करत असताना अर्ध पेमेंट हाफ ऑफ 50-50 ने काही भाग शासनाने उचलावा, काही भाग संबंधित संस्थेने उचलावा, असं करून आपल्याला होमगार्डचा प्रश्न निकाली काढता येईल असं म्हटलं होतं. परंतु जून 2022 मध्ये गद्दारी झाली आणि गद्दारीमुळे तो GR ॲज इट इज राहिला. आम्ही पुन्हा एकदा सांगतोय, आम्ही सत्तेत आलो की हा होमगार्डचा प्रश्न आम्ही पुन्हा निकाली लावू. आम्ही ठामपणे सांगतोय की राज्यामध्ये SC आणि STच्या मुलांसाठीचे हॉस्टेल्स आहेत, अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांसाठीचे हॉस्टेल आहेत, पण नॉमॅडिक ट्राइबच्या मुलांना तिकडे ऍडमिशन मिळत नाही. जी भटक्या विमुक्त जमाती ब क ड प्रवर्गातली मुलं आहेत त्या मुलांच्या ऍडमिशनचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे भटक्या विमुक्त जमाती ब क ड प्रवर्गातील मुलांच्यासाठी शहरी भागात हॉस्टेल्स उभे राहावेत यासाठीचा आमचा पहिला प्रयत्न असेल आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध राहू. आम्ही ठामपणे असं सांगतोय की ज्या आरक्षणाच्या प्रश्नावर यांनी इतके दिवस घोळवलं, मराठ्यांनाही भुलवलं आणि ओबीसींनाही भुलवलं, तो प्रश्न का बरं निकाली लागला नाही? कारण इंदिरा साहनी खटल्यानुसार 50% वर आरक्षण मर्यादा जात नाही म्हणून. आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यात, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात सांगितलं की हे आरक्षण मर्यादा 50% वर येण्यासाठी स्टेटच्या हातात नाहीये, राज्य सरकारच्या हातात नाही. हा विषय कम्प्लिटली केंद्र सरकारच्या हातात आहे, पण स्टेटने किमान असेंब्ली रिझोल्युशन पास करून पाठवावं लागतं. महाविकास आघाडी ही जबाबदारी घेतं की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी म्हणून इथे असेंब्ली रिझोल्युशन पारित करण्यासाठी प्रयत्न करत राहू. आम्ही ही जबाबदारी घेतोय की आमच्या सगळ्या महिला भगिनी त्या उमेदमध्ये काम करणाऱ्या असतील, त्या
मग अंगणवाडीच्या असतील, त्या आशा वर्कर असतील किंवा आमची पोलीस भगिनी असेल, या सगळ्याच कर्मचारी महिला ज्या काम करणाऱ्या आहेत, या कर्मचारी महिलांना सेक्शुअल हॅरेसमेंट पासून सुटका होण्यासाठी, या सगळ्या महिलांना कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार आणि लैंगिक त्रास, त्यांची होणारी कुचंबना, त्यांना वेगवेगळ्या ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, या सगळ्यातनं त्यांची सुटका होण्यासाठी दिशा कायदा अधिक जास्त ताकदवर करणं आणि दिशा कायद्याची अंमलबजावणी करणं आणि त्याच सोबत जिथे कुठे सेन्सिटिव्ह एरियात गरज आहे तिथे निव्वळ आणि निव्वळ महिलांना न्याय मिळावा, यासाठी महिला पोलीस स्टेशन आम्हाला उभे करता येतील का, यासाठी प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी असेल आणि आम्ही त्यावर काम करू. ते म्हणतात वन नेशन वन इलेक्शन. खरं तर वन नेशन वन इलेक्शन हे भारतीय संविधानाच्या विरोधी आहे. वन नेशन वन इलेक्शन आपल्याकडे होऊ शकत नाही, कारण आपण संघराज्य शासन पद्धती स्वीकारली आहे. आपल्याकडे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असं वेगवेगळ्या स्तरावर इलेक्शन होतं. एकच इलेक्शन होऊ शकत नाही. तरीही मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन, कारण त्यांना हुकुमशाही पद्धत आणायची आहे. आम्ही म्हणतो वन नेशन वन इलेक्शन नाही. आम्ही सत्तेत आल्यावर वन नेशन वन एज्युकेशन पद्धतीने आम्ही काम करू. इथल्या टाटा, बिर्ला, अंबानीच्या लेकरांना ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतं त्याच पद्धतीचं, त्या क्वालिटीचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना सुद्धा मिळालं पाहिजे. यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असेल आणि म्हणून आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मुलींना शिक्षण देणे तर गरजेचे आहेच आहे, पण मुलींच्या शिक्षणा इतकेच मुलांचे शिक्षण सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून जाहीरनाम्यात स्पष्ट केले की मुली इतकेच मुलांचे शिक्षण सुद्धा मोफत केले जाईल. ते गरजेचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीसाठी म्हणून आपण सगळ्यांनी सोबत राहणं गरजेचं आहे. दादा हो, या निवडणुकीमध्ये पैशाचा पूर आहे. खोक्यांनी पैसे आलेत त्यांच्याकडे, त्यामुळे ते पैसे भरपूर वाटू शकतात. चिकार घ्या, दाबून घ्या. काय त्यांच्या घरचे नाहीत, आपल्याच कष्टाचे आहेत. आपल्या सोयाबीन मधून मारलेले, आपल्या कापसातून मारलेले, आपल्या दाजीच्या पगारीचे न दिलेले आपलेच पैसे आहेत. दणकावून पैसे घ्यायचे, अजिबात लागायचे नाही. दणकावून पैसे घ्यायचे, सगळ्याकडून पैसे घ्यायचे आणि 20 तारखेला मस्त 1 नंबर झाक साडी घालून आपलं मस्त बूथ केंद्रावर जाऊन 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना धडा शिकवायचा असेल तर 1 नंबरचं बटन. 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसासाठी किती जागरूक आहात तुम्ही बघा. मला तेच बघायचं. याचा अर्थ ही गर्दी विकत आणलेली नाही, ही गर्दी वैशुताईची गर्दी आहे. याचा अर्थ वैशुताईंवर तुम्ही खास प्रेम करणारी लोक आहात आणि त्यामुळे 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना गाडण्यासाठी 2 नंबरचं बटन दाबायचं आहे. आपली निशाणी काय? काय? मशाल. आपली निशाणी मशाल आहे. मगाशी वैशुताई म्हणत होत्या की त्यांनी वैशाली सूर्यवंशी नावाची एक डुप्लिकेट, अजून एक त्याच नावाचे एक डमी कॅन्डिडेट उभा केला आहे. अहो लक्षात घ्या, ओरिजिनल लोक ओरिजिनल काम करतात, डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट धंदे सुचतात. पण लोक इतके हुशार आहेत की त्यांना डुप्लिकेट आणि ओरिजिनल मधला फरक कळतो. त्यामुळे ही जनता निश्चितपणे 20 तारखेला ताकदीने निर्णय घेणार आहे. राजे हो, मा जिजाऊंची, मा रमाईची, मा सावित्रीची लेक म्हणून निश्चितपणे तुम्ही सगळेजण हा जिल्हा हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे आणि बहिणाबाईंच्या जिल्ह्यामध्ये आपली एक बहीणबाई निवडणुकीला उभी राहिलेली आहे. त्या आपल्या बहिणीच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहाल ही मला खात्री आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण दुखावल्याच गेले असतील चुकून माकून त्याला आपला नाईलाज आहे. आपण काही करू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनी, तुमच्या सगळ्यांच्या समोर मला खात्री आहे की ही निवडणूक, ही प्रचार सभा एकट्या वैशुताईला आमदार करण्यासाठी नाही, तर वैशुताई सारखे एक निष्ठावंत शिलेदार जेव्हा आपण निवडून देऊ तेव्हा ज्या लोकांनी गद्दारी आणि कपट कारस्थान करून उद्धव साहेबांना वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याच वर्षा बंगल्यावर 10 पटीने अधिक सन्मानाने पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी इथली सीट निघणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा मशालीला मत देण्याचं आवाहन करते. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर आदरणीय विलास जगन्नाथ पाटील यांचा प्रवेश होतोय। आदरणीय ताईंना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करून घ्यावा। भगव्याची शान भगव्याची आन भगव्या कृपया महिलांना आधी जागा करून द्या। कृपया महिलांना आधी जागा करून द्यायची आहे। पुरुष बांधवांना विनंती, महिलांना आधी जागा करून द्या। कृपया पोलीस प्रशासनाला माझी विनंती की महिलांसाठी त्यांनी जरा जागा करून द्यायची कृपा करावी, जरा सहकार्य करावं। पोलीस बांधवांना माझी विनंती प्लीज। मशाल पेटवा मशाल मशाल आणि आपली जी सिक्युरिटी यंत्रणा आहे मी त्यांना विनंती करतो, महिलांना कृपया पहिले जागा करून द्या प्लीज। महिलांना जागा करून द्या आधी। गाणं बंद करा, गाणं बंद करा, आवाज बंद करा। सर्वांना नम्र निवेदन आहे की आपल्या माता भगिनींना अगोदर रस्ता मोकळा करून द्या। त्यांना सुरक्षितपणे कुठल्याही प्रकारचे घाई गोंधळ गडबड न करता आपल्या आया बहिणींना जाऊ द्या। सर्वांनी शांततेने आपापल्या घरी जायचंय। कोणी गडबड गोंधळ होणार नाही, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या अशी सर्वांना विनंती करतो। आणि आजची जाहीर सभा संपन्न झाली। सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जास्त गर्दी करू नका। व्यासपीठाची आपली क्षमता आहे, व्यासपीठाची काही क्षमता आहे, सर्वांनी गडबड करू नका। सर्वांनी शांततेने जायचंय। आपल्या माता भगिनीने रस्ता करून द्या। आदरणीय ताईंना देखील रस्ता करून द्यायचा आहे। कार्यकर्ता बांधवांना विनंती आहे की ताईंना सुरक्षितपणे बाहेर जाऊ द्यायचं आहे। पोलीस बांधव आपले प्रयत्न